तो हॅलो दोस्तो नमस्कार ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज पुन्हा एक आपण नवीन विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे IPO विक्रम सोलार. हा IPO आलेला आहे नवीन. तर आजच तो मला वाटते ओपन झालेला आहे 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये. तर ह्याचं आपण इन डेप्थ ॲनालिसिस करणार आहोत की बाबा अप्लाय करावा का अवॉइड करावं, शॉर्ट टर्मसाठी करावं, लिस्निंग गेनसाठी करावं का लाँग टर्मसाठी करावं. तर ह्याची आपण पूर्णपणे चर्चा आज ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे की आता सोलार म्हणजे याचं नाव ऐकलं की लोक भरभरून IPO भरायला जातात. तर याचं कारण का, जी ट्रेंड चालू आहे ती एनर्जी ट्रेंड, जे सरकारकडून पण सपोर्ट मिळत आहे. गेल्या 2 वर्षात जर पाहिलं असेल तर तुम्ही जे सोलार रिलेटेड, एनर्जी रिलेटेड जे स्टॉक्स आहेत त्यांनी चांगला रिटर्न दिलेला आहे. हालाकी डिसेंबरपासून किंवा मागच्या सप्टेंबरपासून जरासा त्यांच्यात डाऊनफॉल होता की ते प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा व्हॅल्युएशन्स म्हणा की जिथं तुम्हाला ते थोडा इफेक्ट होत होता. त्यामुळे तुम्हाला त्या कंपनीतून एक निगेटिव्ह रिटर्न पाहायला मिळाला आहे गेल्या 1 वर्षापासून. पण ओव्हरऑल जर तुम्ही थीम पाहिली किंवा सेक्टोरियल थीम पाहिली तर एनर्जी सेक्टरमध्ये तर एक चांगली एनर्जी सेक्टर म्हणजे आपण ह्याच्यामध्येच पकडूयात की बाबा सोलारमध्ये मी विशेषतः आपण त्याचं आपण म्हणजे धरत आहे मी सोलारमध्ये किंवा एक तुम्ही ह्याच्यामध्ये धरू शकता एनर्जी सेक्टरमध्ये तुम्ही ज्यामध्ये चांगली तुम्हाला तिथे ग्रोथ पाहायला मिळेल येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा. कारण का सरकारचा अजूनही फोकस तिथेच आहे आणि येणारे अजून काही वर्ष पण फोकस तिथेच असणार आहे. कारण का जे आपल्याला जे कार्बन डायऑक्साईड रिडक्शन जे करायचं आहे पर्यावरणातून, त्यामधून तुम्हाला ते फारच म्हणजे तुम्हाला एक ह्याच्यावरती सोलार एनर्जीवरती एक चांगलं पाऊल सरकारला घेतलं पाहिजेलच. त्यासाठीच ही थीम आपल्याला एकदम पूर्णपणे चर्चेमध्ये थीम पाहायला मिळते नेहमी. तर त्याच आज थीमचा आपण आज एक विक्रम सोलार म्हणून IPO आज येणार म्हणजे चालू झालेला आहे, आजपासून ओपन झालेला आहे. तर त्याच्यावरतीच आपण आज चर्चा करणार आहोत. तर इथे पाहू शकता आपण विक्रम सोलार इन डेप्थ ॲनालिसिस. तर कंपनीचे ग्लॅन्स म्हणजे कंपनीचं एक थोडंफार आपण माहिती घ्यावरती इथून काय होते. तर कंपनी कधी फाउंड झालेली आहे 2005ला. तर फाउंडर कोण आहे, गणेश चौधरी म्हणून फाउंडर आहेत. तर ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, कोलकाता इंडियामध्ये, जे की वेस्ट ऑफ द इंडियामध्ये पडते एकदम कोलकाताला. तर कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स वगैरे हे आपण पाहूच. आपण एम्प्लॉई जवळपास 2200 एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडे आणि एरिया सर्वड वर्ल्ड वाईड म्हणजे कुठं कुठे ह्यांनी सर्व्हिस देतात. तर इंडिया, US, जर्मनी अशा ठिकाणी यांच्या सर्व्हिस आहेत. पण आपण ते पण पुढं पाहूया त्यांचा कसा रेव्हेन्यू वगैरे आहे ते. त्यानंतर आपण कंपनीची हिस्ट्री थोडी पाहू. कंपनी हिस्ट्री काय म्हणते कंपनीची. तर 2005ला फाउंड झालेली आहे कंपनी ॲज अ सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरर. 2009ला कमेन्स्ड मॅन्युफॅक्चरिंग विथ 12 मेगावॅट कॅपॅसिटी, कम्प्लिटेड फर्स्ट इंटरनॅशनल EPC प्रोजेक्ट इन जर्मनी. EPC प्रोजेक्टमध्ये पण कंपनी काम करते. त्यांचा पहिला प्रोजेक्ट त्यांनी फर्स्ट प्रोजेक्ट 12 मेगावॅटचा कुठे कंप्लीट केलेला आहे, जर्मनीमध्ये त्यांनी कंप्लीट केलेला आहे. 2011मध्ये इन्स्टॉल्ड 3 मेगावॅट सोलार प्लॅन्ट्स अंडर द नॅशनल सोलार मिशन ऑफ इंडिया. म्हणजे इंडियाचे जे काही हे होते स्कीम होत्या त्या स्कीम अंतर्गत त्यांनी 3 मेगावॅट सोलार प्लॅन्टसुद्धा अपलोड केलेला आहे. 2013ला कॉन्ट्रीब्युटेड टू द सोलारायझेशन ऑफ द वर्ल्ड्स फर्स्ट सोलार पॉवर्ड एअरपोर्ट ॲट कोची. म्हणजे जगातला पहिला सोलार म्हणजे ह्या उपलब्ध माहितीनुसार मी तुम्हाला सर्व सांगतोय. वर्ल्ड्स फर्स्ट सोलार पॉवर्ड ॲट एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्टवरती सोलार करणारी पहिली कंपनी होती. त्यानंतर 2014ला डिझाईन कमिशन इंडियाज फर्स्ट फ्लोटिंग सोलार प्लॅन्ट इन कोलकाता अँड वॉज लिस्टेड ॲज अ 3-tier PV मॉड्यूल मेकर बाय ब्लूमबर्ग NEF. म्हणजे ह्याच्यात काही भारतातील पहिला फ्लोटिंग सोलारसुद्धा ह्यांनीच केलेला आहे. आणि पुढे मार्च मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी ग्रोथ फॉर मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ हे पण आता हे जे हिस्ट्री जी पाहता कंपनीमध्ये काय मला दिसतं की बाबा कंपनीमध्ये एक फ्युचर जे प्लॅनिंग आहे, कंपनीचं फ्युचर प्लॅनिंग, जसं की जगातली पहिली एअरपोर्ट हे करणारी एअरपोर्टवरती सोलार बनवणारी कंपनी आहे, देशातली पहिली फ्लोटिंग सोलार बनवणारी कंपनी आहे, प्लॅन्ट बनवणारी कंपनी आहे. ह्याचा अर्थ काय होतो की कंपनीमध्ये फ्युचर ग्रोथ चांगली आहे किंवा त्यांचं ॲनालिसिस काय आहे. तर ते ॲनालिसिस पण ह्यांचं चांगलं दिसते बाबा कंपनीबद्दल काय असेल तेव्हा फ्युचर ग्रोथ किंवा ह्याच्यावरती. आता मी आजच न्यूज पाहिली एक, म्हणजे विक्रम सोलारच नाही ती कोणती कंपनी आहे, त्यांनी रेल्वे रूळ जे आहे त्याच्यावरती त्यांनी सोलार बसवलेलं आहे. शाळेत बहुतेक आसाममध्येच बहुतेक कुठंतरी आहे. म्हणजे एक इनिशिएटिव्ह आहेच हे इनिशिएटिव्ह असणे म्हणजे फ्युचर कंपनीसाठी एक चांगली गोष्ट असते. बाबा एक फ्युचर ग्रोथ कंपनीमध्ये चांगली दिसेल की बाबा जेणेकरून तिथं पण एक रेव्हेन्यू चांगला कंपनीला जनरेट होऊ शकतो.
यात मग काय झालं की आपल्याला एक फ्युचर ग्रोथ ह्यातून काय समजलं की कंपनीचा फ्युचर आउटलुक पण चांगला आहे, किंवा कंपनीचं जे व्हिजन जे असते ते एक चांगलं आहे. तिथे एक मला पॉझिटिव्ह न्यूज, एक पॉझिटिव्ह एक कंपनीमध्ये दिसत आहे. त्यानंतर आपण पाहूया कंपनीचे खाली जाऊया इथं, आणि कंपनी आता ते हे पण आपण कव्हर करणार आहोत सर्व जिथे स्लाइड केलेलं आहे ते पण. तर कंपनीचं IPO ओव्हर घेऊया आपण. आता कंपनीचं IPO डेट बघा 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट. प्राईस बँड आहे 315 ते 332. टोटल IPO साईज किती आहे, जवळपास 2080 करोड आहे. आणि ब्रेकडाऊन म्हणजे काय, 1500 करोड आहे हा फ्रेश इश्यू आहे, आणि 580 करोड आहे तो ऑफर फॉर सेलमधून आहे. तर हा झाला कंपनीचा आपण पाहिलेला IPO ओव्हरव्ह्यू. तर त्यानंतर आपण खाली जाऊ, जरा बिझनेस मॉडेल पाहू कंपनीचा. पहिल्यांदा बिझनेस मॉडेल काय आहे कंपनीचा. कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग विथ EPS अँड OEM सर्व्हिस ऑफ द कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफरिंग शिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज अपवर्ड low margin EPC contracts to high margin models manufacturing in profitability. Vertical integration, backward integration strategy to establish 3 GW solar cell facility. म्हणजे जे फॅसिलिटी आहेत त्यांचे 3 GW पासून एक्सपांडिंग करायचं आहे 9 GW ला. मग त्यासाठी त्यांचं EPC मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आहे, तिथं पण त्यांना एक्सपांड करण्याची गरज आहे. म्हणजे तेच त्यांचे म्हणजे एक व्हिजन आहे कंपनीचं. डायव्हर्सिफिकेशन entering the battery energy storage system market, 1 GW capacity expanding to 5 GW by FY27. हा सर्वात महत्त्वाचा आहे की बाबा बॅटरी एनर्जी स्टोरेजमध्ये पण ते काम करणार आहेत. आता बॅटरी एनर्जी स्टोरेज फार महत्त्वाचं आहे, जे की अजून इंडियन गव्हर्नमेंटने अजून इथे चांगल्या सवलती दिलेल्या नाही. जे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग किंवा बॅटरी प्रोड्युसिंग जे कंपनीने आहेत, तर तिथं अजून कंपनी कोणता इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटकडून आलेला नाही. कारण हा फार महत्त्वाचा आहे की एनर्जी तयार पण करताल तुम्ही, पण एनर्जी स्टोरेज करण्यासाठी फार महत्त्वाची गरज आहे की बाबा तिथे कुठेतरी कंपनीला सबसिडीजमध्ये आणण्याची फार गरज आहे. तर त्यामध्येच कंपनीचा एक मोठा आउटलुक काय आहे की बाबा इथे 1 GW कॅपॅसिटीपासून 5 GW मध्ये कंपनीला एक्सपांड करायचं आहे बाय FY27. एक चांगला इनिशिएटिव्ह आहे, एक चांगला मला एक आउटलुक दिसतोय कंपनीमधून. जिओग्राफिक फोकस काय असणार आहे, स्ट्रॉंग इंटरनॅशनल प्रेझेन्स ओव्हर 32 कंट्रीज विथ फोकस ऑन हाय मार्जिन मार्केट्स लाईक US अँड युरोप. तर कंपनीचा ओव्हरऑल इंटरनॅशनल पण फोकस आहे. पण माझ्या माहितीनुसार म्हणजे मी जेवढे वाचले तर कंपनीचा फक्त 1% जो रेव्हेन्यू आहे किंवा एक कंपनीचा जो बिझनेस आहे तो फक्त फॉरेन म्हणजे इंटरनॅशनल कंपनीमधून येतो आहे, म्हणजे इंटरनॅशनल कंट्रीजमधून त्यांचा रेव्हेन्यू येतो आहे. किती, फक्त 1%. हा पण वाढवण्याची इथं पण काम करण्याची गरज आहे. आणि त्यांचा हाच फोकस आहे की इंटरनॅशनल बिझनेस पण त्यांचा वाढवायचा आहे. तर आपण हा बिझनेस मॉडेल पण पाहिला कंपनीचा, काय काय EPCमध्ये काम करणार आहे. व्हर्टिकल म्हणजे गिगावॅटचं पण प्रोडक्शन पण त्यांनी सोलार इस्टॅब्लिश आहे, जे सोलार प्लॅन्ट आहेत सोलार सेल, तर 3 GW पासून 9 GW पण वाढवणार आहेत. बॅटरीमध्ये पण एक्सपान्शन करणार आहेत बाय FY27. आणि ग्लोबलमध्ये सुद्धा पार्टिसिपंट त्यांचा करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर मॅनेजमेंट अँड कॉर्पोरेट्स आपण पाहिलंच आहे. लिडरशिप काय, ज्ञानेश चौधरी. आणि प्रोमोटर्स होल्डिंग, हे महत्त्वाचं आहे की आता सध्या प्रोमोटर्स होल्डिंग किती आहे कंपनीची, तर 63% आहे कंपनीचे प्रोमोटर्स होल्डिंग, जी एक चांगली गोष्ट आहे. जे म्हणजे सेल नंतर सुद्धा एक कंपनीचा 63% कंपनीचा मार्केट काय म्हणतात त्याला, प्रोमोटर्स होल्डिंग राहणार आहे मार्केटमध्ये. त्यानंतर गव्हर्नमेंट सपोर्ट्स इंडस्ट्री स्टँडिंग, म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स कोणते पण असणार आहेत, तेव्हा सपोर्ट कोणते असणार आहेत कंपनीला. तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, NTPC कडून मिळाले आहेत. नेव्हेली लिग्नाईट कॉर्पोरेशनकडून त्यांचं आहे. परत इंटरनॅशनल कन्सल्टन्सी फ्युचर द ब्लूमबर्ग हे काय एवढं नाही. प्रॉमिनंट पोझिशन इन द अप्रूव्ड द लिस्ट ऑफ मॉडेल्स मॅन्युफॅक्चरिंग व्हायटल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. म्हणजे त्यांना पण अप्रूव्हल मिळण्याच्या कगारावरती आहेत की गव्हर्नमेंट प्रोजेक्टला अप्लाय करण्यासाठी. आणि लिगल मॅटर्स आपण हे पण पाहणार होता. आणि त्यानंतर कंपनीचा हे शेवटला पाहू आता. आता हे झाले आपण एक चांगले पॉईंट पाहिले कंपनीचे, जे गुडविल पॉईंट्स आहेत ते आपण पाहिले. तर कोणते गुडविल्स पॉईंट पाहिले आपण, की कंपनीचा बाबा हिस्ट्री पाहिली ती चांगली दाखवली, फ्युचर ग्रोथ चांगला दाखवला, की बाबा प्रोमोटर्स होल्डिंग चांगले आहेत, कंपनीचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या फ्युचरची ते पण चांगले आहे. तर आता एक आपण निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत की जरा ते पाहू, की जिथे एक निराशा करण्याची गोष्ट आहे कंपनीने. तर निराशा म्हणजे प्रोमोटर्स होल्डिंग कंपनीचे आहेत किती, 63% आहेत. 63% आहेत कंपनीची होल्डिंग, त्यातले 30% प्लेज आहेत
30% प्लेज आहेत इंडियन बँकला आणि 12% प्लेज आहेत ते ॲक्सिस बँकला. तर हे कुठे प्लेज पर्सेंटेज मला जास्त वाटते, ते जास्त 10 ते 12%, 10 ते 20% ठीक आहे प्लेज पर्सेंटेज तुम्ही जे करताय ते. पण जर तुम्ही 30 आणि 12 42% जर तुमची जर प्रोमोटर होल्डिंग प्लेज असेल तर कुठे ना कुठे खरंच हे निराशण्याची गोष्ट आहे की बाबा एक कंपनीमध्ये एक करंट ग्रोथ किंवा एक जे पहिले 1-2 वर्षाकरता जे कंपनीचं जे गेनिंग असणार आहे तिथे एक चांगला पॉझिटिव्ह लुक इथं दिसत नाही. कारण का कंपनीचा डेप रिड्यूस करायलाच पैसा जाणार आहे, प्लेज कमी करायलाच पैसा जाणार आहे कंपनीचा, जिथं पण तुमचा रेव्हेन्यू निघेल तो प्रॉफिट काय होईल तो. पण इथं एक प्लेज पर्सेंट जी आहे ती एक मला एक्स्ट्रीमली हाय लेवलला वाटते की 42%ला म्हणजे चांगली जास्त आहे ती प्लेज पर्सेंटेज. त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम दाखवतो मला कंपनीमध्ये की तो हा की लिगल केसेस आणि प्रेसिडिंग्स काय आहेत जे कंपनीमध्ये. तर अगेन्स्ट आवर कंपनी काही क्रिमिनल केसेस किती आहेत, 4 क्रिमिनल केसेस आहेत कंपनीकडे, म्हणजे कंपनी विरुद्ध. अगेन्स्ट द डिरेक्टर्स 6 आहेत, अगेन्स्ट द प्रोमोटर्स 4 आहेत. हे म्हणजे एक लिगलमध्ये हे एक सर्वच कंपनीवरती चालूच असतात हे. पण एक मला जे पद्धतीनं आपण जे IPO पाहताना मी जे नेहमी ॲनालिसिस करतो तर ह्या कंपनीमध्ये जरा पर्सेंटेज लिगल केसेस जरा हाय दिसते. आणि एकदा तर मला वाटतं इथं रेड पण पडलेली दिसते प्रोमोटर्सवरती, इथं रेड पडलेली पण दिसते. तर कंपनी जे काय हे थोडंफार लिगल केसेस आणि प्रोसिडिंग्समध्ये आहे तर थोडं जरा हाय व्हॅल्युएशन वाटते, जे जरा विचार करण्याची गोष्ट आहे. हे पण हे कवर होतात हे, फक्त पण त्याला वेळ लागतो बाबा, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. पण एक ह्याचा अर्थ काय, मला शॉर्ट टर्ममध्ये कंपनीमध्ये थोडंफार ग्रोथ कमी दिसते. मग ते ॲग्रिगेट अमाऊंट पण इथं तुम्हाला दिसलेले असते की 412 कोटी, इथं काय म्हणजे 2,20 लाख रुपये इथं तुम्हाला इथं दिसते, हे मिलियन्समध्ये आहेत सर्व. तर हे झालं आपल्याला पाहायला गेलं तर थोडेफार लिगल आणि प्लेज पर्सेंटमध्ये जे काय पाहायला आपल्याला थोडाफार प्रॉब्लेम पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पाहायला मिळतं आपण प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पण पाहूया थोडंफार इथे. तर हे वरच्यावरती मी सर्व ॲनालिसिस म्हणजे जे मला मिळालं ते ॲनालिसिस करून मी इथं तुम्हाला मी दाखवत आहे. तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स आपण पाहूया, सर्व आहेत हे मिलियन्समध्ये आहेत. ह्याला आपण करोडमध्ये कसं कन्वर्ट करणार, तर 1 पॉईंट आपण इकडे घ्यायचं की ते बाबा 1 पॉईंट आपण इकडे घ्यायचं. तर इथं काय होते ते जवळपास रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स आहेत हे जवळपास 1730 कोटी आहेत. इथे वाढून गेलेला आहे जवळपास 20,000 1 पॉईंट आपण इकडे ना हां किती होते 17,303 कोटी. परत इथे 1 पॉईंट आला किती इथे 20 काय मला इथं हां हे मग अशी जरा कॅल्क्युलेशनमध्ये थोडंफार चुकी झाली पॉईंटमध्ये. तर इथं आपण घेऊया. पण तरी म्हटलं एवढा कसा काय रेव्हेन्यू व्हायला कंपनीचा मी तरी एवढा ॲनालिसिस करताना एवढा नव्हता. तर हे कसं होतं, हे मिलियन्समध्ये आपण करोडमध्ये करताना 1 पॉईंट इकडे घ्यायचा. तर 1 पॉईंट इकडे घेतल्यावर किती झाले ते 1730 कोटी झाले. तर 1730 कोटीचा रेव्हेन्यू झाला आहे. तोच 2023ला किती झाला 2,073 कोटी झाला. आणि तोच 2024ला किती झाला 2,510 कोटी झाला रेव्हेन्यू. तर ओव्हरऑल जर पाहिला तुम्ही तर गेल्या 3 वर्षात तर 20 ते 21% तुम्हाला CAGR ग्रोथ पाहायला मिळालेला आहे कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये. तर एक चांगली ग्रोथ आहे, म्हणजे 15%पेक्षा जर चांगली ग्रोथ 15%पेक्षा जर चांगली असेल तर एक चांगली ग्रोथ असेल. पण ॲज अ कम्पेअर टू इंडस्ट्री केली तर थोडंफार एक मार्जिनल चाललं आहे ॲज अ इंडस्ट्री जर आपण कंपॅरिझन केलं तर. कंपनीला तर ऑदर इन्कम पण व्यवस्थित आहेत, खास म्हणजे काही जास्त कमी जास्त नाहीत, म्हणजे एक मेंटेन ठेवलेलं आहे त्यांनी ऑदर इन्कम पण. आणि टोटल इन्कम पण इथं पाहू शकतो तुम्ही, टोटल इन्कममध्ये पण सेम तेवढीच म्हणजे 20 ते 21% CAGR चालेला पाहायला मिळते आपल्याला. आणि त्यानंतर प्रॉफिट लॉस ऑफ द इयर जर पाहिला आपण कंपनीचा तर कंपनी काय होती लॉस मेकिंग होती. किती 62 कोटीमध्ये कंपनी लॉस होती. त्या पश्चात कंपनी 2023ला काय झालं चांगला दाखवला आणि त्याच्या 14 कोटीचा कंपनी प्रॉफिट एकदम चांगला ग्रोथ दाखवला कंपनीनं, की कंपनी काय आली प्रॉफिटमध्ये आली 14 कोटीमध्ये. कधी 2023ला 62 कोटी लॉसमधून 14 कोटी प्रॉफिटमध्ये आली. आणि तेच ह्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2024ला काय दाखवलं कंपनीनं 80 कोटीचा प्रॉफिट दाखवला. म्हणजे चांगला कंपनीनं ग्रोथ दाखवलेला आहे ते. किंवा गेल्या 2-3 वर्षात जे कंपनी मायनस म्हणजे 62 कोटी लॉसमधून कंपनी 80 कोटी प्रॉफिटमध्ये आलेली आहे, की कंपनीने एक चांगलाच ग्रोथ दाखवलेला आहे. म्हणजे माझ्या ॲनालिसिसमध्ये ही अनेक गोष्ट आली, कंपनीवरती 800 कोटीचं डेप्थ आहे किंवा 800 कोटीचं कंपनीवरती डेप्थ आहे CRमध्ये. ॲज अ कम्पेअर जर केला आपण तर किती बाबा कंपनीचा रेव्हेन्यू किती आहे प्रॉफिट किती आहे कंपनीचा 80 करोड आहे. आणि हे जर कंपनीचा लॉस किती दाखवत आहे हा लॉस नाही काय म्हणतात त्याला डेप्थ किती 800 कोटी दाखवते. हे जरा चिंतेची बाब आहे. थोडंफार आता ते रिड्यूस करतील IPOच्या माध्यमातून इकडे तिकडे, पण
हे जर विचार करण्याची गोष्ट आहे की बाबा कंपनीचा जर 80 कोटीच्या प्रॉफिटमध्ये कंपनी जर 800 कोटी जर डेप्ट असेल तर कंपनीला कुठं वरती यायला 2-3 वर्ष जातील. त्यामुळे हे शॉर्ट टर्मसाठी एक किंवा लिस्निंग गेनसाठी एक चांगलं नसणार आहे. आणि जर ग्रीन प्राईस जर पाहिली तुम्ही, करंट ग्रीन प्राईस मार्केट जर पाहिली याची, तर कमी येत आहे कंपनीची. जर हे म्हणजे कसं आहे, लिस्निंग शॉर्ट टर्म लिस्निंग गेनसाठी एक चांगली गोष्ट नसते. जर ती लॉंग टर्म व्ह्यूसाठी असेल तर एक चांगली असेल. त्यानंतर आपण कंपनीचे प्रोजेक्ट पाहू, कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत ते पाहू आपण इथे कंपनीचे. तर की प्रोजेक्ट्स रिसेंटली ऑर्डर्स कोणते आहेत तर कंपनी ते पाहू शकतात. आम्ही इथे थोडंफार हायलाईट करतो आहे. मोठे प्रोजेक्ट आहेत ते 300 मेगावॅट, 200 तर 225 कुठे कुठे आहेत त्यांचे हे पण सर्व दिलेलं आहे आपण. म्हणजे तुमचे लोकेशन्स कुठे आहेत हे पण दिलेले आहेत आपण सर्व. ते तुम्ही पॉज करून पाहू शकतात. एअरपोर्ट्सवरती पण आहेत टोटलिंग. परत रिसेंट ऑर्डर्स कोणते आहेत म्हणजे चालू त्यांचे ते पण दाखवलेले आहेत. आणि इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स कंपनीचे 52 मेगावॅट, 4 मेगावॅट आणि 312 किलोवॅटमध्ये चालू आहेत इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्ये. आता जर पाहिलं तर इंडियामधून रेव्हेन्यू कंपनीचा जवळपास 99% आहे. आणि इंटरनॅशनलचा जर प्रोजेक्ट्सपासून इंटरनॅशनल प्रोजेक्ट आपल्याला दिसतात इथे किती कमी आहेत. आणि इंडियन प्रोजेक्ट्स पण तुम्ही पाहू शकता इथे किती आहेत. इंडियन प्रोजेक्ट्स भरपूर नाहीत इंडियन प्रोजेक्ट्समध्ये, त्यांचे जे प्लॅन्स आहेत ते. याचा म्हणजे काय म्हणजे माझं ॲनालिसिसनुसार पण 1% रेव्हेन्यू त्यांच्या हा इंटरनॅशनलमधून आहे. आणि बाकीचा 99% रेव्हेन्यू किंवा त्यांचा इन्कम जो आहे हा डोमेस्टिकमधून आहे, म्हणजे इंडियामधून आहे. आणि हा झाला कंपनीचा ओव्हरऑल आपण केलेलं ॲनालिसिस. त्यानंतर आपण शेवटचं एक ॲनालिसिस करूया की बाबा इथं मॅन्युफॅक्चरिंग ग्लोबल प्रेझेन्स. मॅन्युफॅक्चरिंग ग्लोबल्स यांचा कुठे कुठे प्लॅन्ट आहेत बघा. प्लॅन्ट आहेत इंडियामध्ये फाल्टा, वेस्ट बेंगालमध्ये आहे. कंपनीज लोकेटेड स्पेशल इकॉनॉमिक झोन. आणि इथं नाव घ्यायला येत नाही मला, ऑर्गॅडॅम किंवा ऑर्गादाम तमिळनाडूमध्ये एक आहे त्यांचा प्लॅन. द स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी नियर द चेन्नई पोर्ट इट्स की टू द करंट 4.5 गीगावॅट कॅपॅसिटी आहे त्यांचा. इंटरनॅशनल प्रेझेन्स काय, युनायटेड स्टेट्स, जर्मनी आणि चायना, सिंगापूरमध्ये पण यांचे जवळपास मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट आहेत. पण काय सपोर्टिव्ह आहेत ते, पण तिथं रेव्हेन्यू जास्त नाही ॲज अ कम्पेअर टू चायनामध्ये. ते फॉर कॉम्पिटिटर्स असणार आहे तिथं, त्यामुळे तिथून काय थोडंफार एक्सपेक्टेशन असणार ॲज कम्पेअर टू म्हणजे माझ्या ॲनालिसिसनुसार. तर हे झालं तर थोडंफार आता इंटरनॅशनलमध्ये त्यांचं इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे की बाबा त्यांचा रेव्हेन्यू. इंडियामध्ये तर त्यांचे प्रोजेक्ट अच्छे कसे चालूच आहेत की त्यांचा तिथून रेव्हेन्यू जनरेट होईलच चांगला. आणि त्यांचा फ्युचर ग्रोथ पण चांगला आहे कंपनीचा. आणि सर्व आपण पहिले लिगल नोटीस पण पाहिले, प्रॉफिट लॉस रिपोर्ट पण पाहिला आपण त्यांचा. इंडियन जे प्रोजेक्ट आहेत ते पण पाहिले. तर ओव्हरऑल जर पाहिले तर मला कंपनी एक मिक्स वाटते. कंपनी जास्त चांगली पण नाही, जास्त वाईट पण नाही. कारण का कंपनी लिगल नोटीस करून एक मला निगेटिव्ह दाखवते. परत त्यानंतरनं ह्याच्याकडून कोणता पॉईंट आपला प्लेस पर्सेंटकडून पण एक निगेटिव्ह पॉईंट दाखवते. आपण इथे एक हे करूया म्हणजे तुम्हाला समजेल कोणते कोणते पॉईंट होते. एक लिगल नोटीस एक होता, निगेटिव्ह पॉईंट होता. त्याचा आपण हे करूया निगेटिव्ह पॉईंट कोणते, लिगल नोटीस, प्लेस पर्सेंटेज आणि परत इंटरनॅशनलकडून जरा कमी रेव्हेन्यू आणि थोडंफार हे जर झाले आपण म्हणजे कंपनीच्या जरा हे जो होता आपला काय म्हणतात त्याला लक्षात नाही. हे हा पॉईंट लिगल केसेसमधून जी अमाऊंट येणार होती ती हे झाला लिगल प्रोसेसमध्ये जी अमाऊंट येणार ती एक म्हणजे एक निगेटिव्ह पॉईंट आहे. बाकी जर पाहायला गेलं पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये जर पाहायला गेलं आपण पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये तर कंपनीने चांगला रेव्हेन्यू म्हणा, पॅट म्हणा चांगला ग्रोथ दाखवलेला आहे. कंपनीचा फ्युचर ग्रोथ चांगला दाखवत आहे. कंपनीचे जे नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट असणार आहे जे एनर्जी सेक्टरमध्ये किंवा बॅटरी सेक्टरमध्ये तो पण एक चांगला आउटलुक कंपनी दाखवत आहे. जर ओव्हरऑल पाहायला गेलं तर मला एक मिक्स कंपनी वाटते. ही मिक्स म्हणजे एक बॅलन्स कंपनी वाटते. असं काही एवढं नाही की बाबा चांगली पण आहे आणि वाईट पण नाही. एक शॉर्ट टर्म गेमसाठी म्हटला तर एक कंपनी मला एक मिक्स वाटते हे. पण एक लॉंग टर्मसाठी जर असेल तर एक कंपनी मला चांगली ग्रोथ दाखवत असेल. कारण का त्यांच्या प्रॉफिटवरतीच किंवा ह्याच्यामध्ये मला दिसते बा 62 कोटी लॉसमधून 80 कोटी प्रॉफिटमध्ये कंपनी आलेली आहे. त्यामुळे कंपनीला एक चांगला ग्रोथ दिसण्याची शक्यता आहे. तर माझं प्रिडिक्शन काय असणार आहे की बाबा मी कोणतंही बाय किंवा सेल किंवा अप्लाय करा किंवा करू नका असं म्हणत नाही आहे. प्रत्येकाचा काही व्ह्यू असणार आहे. कारण मला तर सध्या त्यांची ग्रीन मार्केट प्राईस जी आहे आता कमी दिसत आहे. म्हणजे कमी होत आहे गेले 2-3 दिवस झालं. पण आता आजपासून त्यांचा IPO चालू झालेला आहे. तर मी एक जर अप्लाय करायचं असेल की मी थोडा वेट करेन कंपनीचा की बाबा म्हणजे अप्लाय करण्यापेक्षा मी कंपनी लिस्टिंग होण्याचा वेट करेन, एखादा क्वार्टरचा पाहीन आणि मग त्यामध्ये
म्हणजे इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. हा जर मला जर एकदम लाँग टर्म यूज असेल माझा 2-3 वर्ष 4 वर्ष, तर IPOला घेऊन मी आता विसरून जाईन ह्या, की बाबा IPO घ्या आणि विसरून जावा, की कंपनीला मला फ्युचर ग्रोथ चांगली दिसत आहे आणि रेव्हेन्यू पण चांगलं दिसणार आहे आणि कंपनीचं नाव पण आहे, विक्रम सोलार हे कंपनीचं नाव पण आहे चांगलं आजचे असं. तर ही झाली माझी आजची केलेली विक्रम सोलार IPOवरती ॲनालिसिस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन येणारे IPO ॲनालिसिस पाहत राहा. थँक्यू. जय हिंद.